हो, तो कविता संग्रह आपण मला अर्पण केला होता. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक रेखाचित्र आहे. माझं आहे ते. खोटं, साफ खोटं. तो संग्रह माझ्या पत्नीला आशेला अर्पण केलाय. ते चित्र आशेच आहे, तुमचं नव्हे. ठीक आहे. ते चित्र तुमच्या एका मित्राने प्रत्यक्ष मला समोर बसून तयार करून घेतलं होतं. पुण्याचे चित्रकार होते ते, तुमचे वर्गमित्र. नेहरू सदरा आणि धोतर असा त्यांचा पोशाख होता. काय बरं त्यांचं नाव? मला नाही माहित. माझा असा कोणी चित्रकार मित्र नव्हता आणि त्याने कधी तुमचं चित्रही काढले नाही. मिस्टर पानसे, इतक्या सहजासहजी उडवून लावता येण्याचा प्रश्न नाही. या खटल्यात या प्रश्नाला फार महत्व आहे असं तुम्हाला नाही वाटत मिस्टर प्रॉसिक्युटर? युअर ऑनर, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. असं कसं? तुमचं म्हणणं या बाई खुनी दरोडेखोरांच्या टोळीतल्या आहेत. दॅट्स राईट युअर ऑनर. या विचारित असलेले प्रश्न, यांची भाषा आणि यांच्यावर असलेला सरकारी आरोप यात फार विसंगती वाटण्याची शक्यता आहे, नाही का? युअर ऑनर, या बाई फार धूर्त आणि लबाड असल्या बाई. हल्ली कित्येक गुन्हेगार टोळ्यातून सुंदर आणि सुशिक्षित बायका सामील झालेल्या आढळतात. हो, हेही खोटं असेल असं नाही. बरं बाई, विचारा पुढे. काय विचारू? सत्याला सत्य म्हणून ओळखायची देखील इच्छा दिसत नाही यांची. मी यांची पत्नी नाही जसा ठाम विचार मनात धरून उभे आहे ते. काय विचारू त्यांना? काय विचारू त्यांना? दाबल्याशिवाय तोंड उघडायचं. उठा बघू अगोदर, उठा ना. आज सकाळच्या प्रहरीत तुझी दात कळली. कुठली? अस्वलाची. ती काय रीत झाली गुरुला करायची? तुम्ही उठा बघू अगोदर. पण माझी कामं राहिलेत ना. राहू देत, पुढची तारीख दे त्याला. हे काय कोर्ट नाहीये तारीख द्यायला. ते मला माहितीये. अगं हे मंदिर आहे, मंदिर. आणि या मंदिरातलं देव पण तुझ्यामुळे टिकलंय. अशा स्तुतीने मी काय फसायची नाही. उठा ना, चहा थंड होतो. हो दे. अगं इथे चहा प्यायचाय कुणाला? मग स्वर्गात देव काय पितात? अमृत. बस तेच. स्त्रिया नवऱ्याला देव मानतात की नाही? हो. मग नवरा देवासारखा वागला तर त्यात पिशो काय? आज काही काव्य करायची लहर आली वाटतं. जिवंत काव्य समोर असल्यावर मग काय? हो, पण तुम्हाला कोर्ट नाहीये का जायला? कोर्ट आहे, मग पण मी जाणार नाही आज. मग काय करणार आहात? सबन दिवस तुझ्या बरोबर असं गप्पा मारत बसणार आहे. हो, पण त्या यमुताने ऐकलं तर त्या काय म्हणतील? म्हणतील लग्नात सुपारी ऐवजी नवऱ्यालाच मुठीत ठेवल्या अशा. म्हणूनच मला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? कोल्हापूरला तुम्हाला बरोबर घेऊन जायला. कोल्हापूरला कशाला? नवस करायला. कसला नवस? म्हणजे तो नवस होय? हे पण आशा तूच सांग, नवसाला कधी मुलं होतात का? हो, पण यमू त्यांच्या इच्छे करतात. असं? लग्न केलं आता नवसही करतो. तुम्ही किती किती चांगले. हो का? हे यमुदेने सांगितलं वाटतं. चांगलं आहे म्हणून. चला चला ना, पण तुम्ही आता 5 मिनिटं एक डुलकी घ्या. तू पुढे लवकर या. मालक, मालक, उठतायचं ना मग? आज तारीख आहे कोर्टाची. अरे तू कशाला आलास? आशाला पाठवून दे.
विचारा पुढे. देव देवता नवस सायास या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे का? युअर ऑनर, यांचा हा प्रश्न अगदी असंबद्ध आहे. माझी हरकत आहे या प्रश्नाला. आय ऑब्जेक्ट. माझ्या पुढल्या प्रश्नाशी या प्रश्नाचा फार महत्वाचा संबंध आहे वकील साहेब. हरकत नाही, विचारा तुम्ही. मिस्टर पानसे, आहे का आपला विश्वास? नाही. असाच कठोर नकार दिला होता त्यावेळीही तुम्ही, पण मी हट्ट घेतला म्हणून आपण यायला तयार झालात माझ्या बरोबर. कुठं? कोल्हापूरला, महालक्ष्मीला नवस करण्यासाठी. कसला नवस? आपल्याला बाळ हवं होतं. काहीतरी सांगतात तुम्ही. काहीतरी कसं? आपण कोल्हापूरला गेलो, नवस केला. आपणा दोघाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती. परत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात की माझी न ठरवले देवळाच्या आवारात सासूबाईंची होती ती. त्यावेळीच मला ती घटना अशुभ वाटली. मी रडले, हळहळले. खोटं खोटं खोटं, सारं बनावट आहे. खोटं 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 बनावट. आसमान प्रत्येक आठवण बनावट असं म्हणत तरी कसं तुम्हाला? न्यायाधीश महाराज, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाची विवाहित पत्नी होते तेव्हा ती त्याच्या आयुष्याचाच एक भाग होते. किती आठवणी विचारू, किती खुणा सांगू. मी यांना ओळखते, 7 जन्म ओळखते, पण हे मला ओळखत नाही. बाळासाहेब, मला तुमचा स्वभाव माहित आहे, आवडी निवडी माहित आहे, हृदय माहित आहे, गुण माहित आहे. एवढंच काय, तुमचा अपराध नसतं देह देखील मला माहित आहे. या न्यायाला शेकडो डोळ्यासमक्ष मी एक शिरवारी स्त्री आणखी कसली ओळख सांगू? तुमच्या आयुष्यातला क्षण क्षण मला माहित आहे. तुमच्या देहावरच्या प्रत्येक तिळाशी माझं काळीच जखडलेलं आहे. जिवंतपणे मरण्यातलं सहन करणं कठीण झालं म्हणूनच मी सांगते. समाजातल्या पतिव्रता मला क्षमा करतील. विनयाविषयी विख्यात असलेल्या महाराष्ट्र महिला मला माफ करतील. बाळासाहेब, तुमच्या पाठीवर उजव्या बाजूला एक तीळ आहे. चांगला हरभऱ्याच्या डाळ एवढं स्पष्ट. युअर ऑनर, हा प्रश्न आहे की एखाद्या नाटकाचं भाषण आहे? मिस्टर प्रॉसिक्युटर, जस्ट वेट. भावनेच्या भरात माणूस एखाद्या वेळी अधिक बोलतो. सत्य शोधनासाठी उपयोगी पडेल तेवढ्याचीच नोंद घेतली जाईल. आपण शंका असा. प्लीज युअर ऑनर. मिस्टर पानसे, आरोपी बाई म्हणतात तसा खरोखरच तुमच्या पाठीवर एखादा तीळ आहे का? युअर ऑनर, मी पाहिलेलं नाही, मला ठाऊक नाही. मला ठाऊक आहे. न्यायाधीश महाराज, आपण पाहिजे तर प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. युअर ऑनर, आय मे बी एक्सक्यूज्ड. ज्यांच्या पाठीवरचा आपण तीळ पाहणार म्हणजे न्यायालयात अंगातला शर्ट घालून आपण त्यांची पाठ पाहणार. व्हेरी फनी. ऑफकोर्स, व्हॉट्स रॉंग? युअर ऑनर, भारतातल्या कुठल्याही न्यायालयात अशी तपासणी केल्याचं निदान मला तरी आठवत नाही. मला वाटतं साक्षीदाराला अशा तऱ्हेनं पाठ उघडी करण्याचा हुकूम करणं गैरकायदा होण्याची दाट शक्यता आहे. वेल, मी तसा हुकूम करीतच नाही. साक्षीदारांना असं शरीर प्रदर्शन करणं योग्य वाटत नसेल तर मी त्याची नोंद करून घेतो. खटल्याचं काम पुढे चालू राहील. काय मिस्टर पानसे, एनी ऑब्जेक्शन? या बाईने इतकी माहिती कुठून गोळा केली? चांगलीच बसताच दिसते. मिस्टर प्रॉसिक्युटर,
येस युअर ऑनर. इन्स्पेक्टर साळवी इथे आहेत का? येस युअर ऑनर. मिस्टर पानसे, येस युअर ऑनर. तुम्ही जरा खाली उतरा आणि थोडं थांबा. मला इन्स्पेक्टरना काही प्रश्न विचारायचे. घ्या शपथ. देवा शपथ, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. शंकर सदाशिव साळवी, वय 40, पोलीस इन्स्पेक्टर, राहणार सातारा. इन्स्पेक्टर, तुमच्या एकंदर चौकशीत तुम्ही या आरोपी बाईकडे पूछताछ केला होता? होय साहेब. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते तुम्ही मला सांगू नका. कायद्याप्रमाणे ते पुरावे घेता येत नाही. मला तुम्ही इतकंच सांगा की या बाईंच्या म्हणण्याचा खरे खोटेपणा तुम्ही पडताळून पाहिला होतात का? होय साहेब, त्या बाबतीत मी पूर्ण चौकशी केली आहे. संबंधित साक्षीदार तपास. होय साहेब. त्यांची नावं सांगा. बाळासाहेब पानसे वकील, त्यांच्या मावशी यमुताई जोशी, त्यांचे कौटुंबिक डॉक्टर काशीनाथ भार्गव प्रभुणे आणि त्यांच्या पत्नीच्या अंत्ययात्रेला प्रथमपासून शेवटपर्यंत हजर असलेले 5 सन्माननीय नागरिक. त्या लोकांच्या पुराव्याचा मतितार्थ काय होता? मिस्टर प्रॉसिक्युटर, प्लीज वेट. एक बाळासाहेब पानसे सोडले तर यांनी सांगितल्यापैकी दुसरा कुणीही साक्षीदार आमच्या पुढे आलेला नाही. तेव्हा तुम्ही म्हणता तसला प्रश्न तुम्हाला यांना विचारता येणार नाही. मिस्टर साळवी. येस युअर ऑनर. या साऱ्या तपासानंतर तुम्ही बाईवरचं आरोपपत्र सादर केलं ना? होय साहेब. बाईंच्या म्हणण्याची शहानिशा करूनच मी हे आरोपपत्र सादर केलं आहे. दॅट्स ऑल, यू कॅन गो. मिस्टर पानसे, या बाई तुमच्या साऱ्या खाणाखुणा एखाद्या जाणकाराप्रमाणे सांगतात. हे कसं काय घडलं याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? युअर ऑनर, कशा काय सांगतात छे, काही कळत नाही मला. नाही कळत, अजूनही नाही कळत. न्यायाधीश महाराज, आता काहीच मार्ग उरला नाही. माझं फक्त तुमच्यापाशी एकच मागणं आहे. बोला. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या फक्त आम्हा दोघांनाच एकमेकाशी बोलता येते. म्हणणं काय तुमचं? पानसे आणि माझी एक भेट कोर्ट कस्टडीत का होईना एकांतात व्हावी. तिथे दुसरं कोणी असू नये. मिस्टर पानशांची तशी तयारी असेल तर कोर्टाची तशी हरकत असण्याचं काहीच कारण नाही. आणि माझी हरकत असेल तर मिस्टर पानसे, तुम्ही स्वतः वकील आहात. तुम्ही अशा भेटीला नकार दिला त्याची नोंद होईल. व्हॉट एल्स कॅन द कोर्ट डू? हो, ठीक आहे युअर ऑनर, मी भेटलंच पाहिजे. डोक्याचे केस गेले आमचा. पण असली केस कोर्टात आलेली आपण कधी पाहिलं किंवा. पण तुम्हाला काय वाटतं दादा, संशयाचा फायदा मिळणार आरोपीला? मिस्टेकन आयडेंटिटीचा प्रश्न आहे हा. त्या पांच्याची बायको जळताना 100 लोकांनी पाहिलं असेल. त्याचं काय, बाकी माणसासारखी माणसं असतात बुवा. हा, पण ही बाई सर्व खाणाखुणा अगदी बरोबर सांगते. ते कसं काय मोठं नवलंय. वर्ष 2 वर्षाचा तरी प्लॅन असलं पाहिजे या केसच्या. काय कळत नाही बुवा. आरोपीवरचा आरोप राहिला मागच्या रांगेत आणि नवरा बायकोंचा देह चांगला रंगलाय. हो, या रावसाहेब. काय हो, तुमचा काय ओढा या केस बद्दल? मी सुद्धा समन्वयात पडलोय बुवा. नाही म्हणजे भूत पिशाचाच्या गोष्टी येतात माती काय, पण त्या खऱ्या असतात की काय न कळे. मग ही बाई खाणाखुणा सांगते. दैनंदिनी वाचावी असं आपला त्याचा इश्यू असते. हे काय व्हेरी सरप्रायझिंग रिअली खरंच. शक्य नाही. भूत आशा आशा आशा
कोणी सोंगाडी लई पॉवर बस सोंग काढलं तिनं. आपण पानशेची बायकोच आहे म्हणून धरून बसलं तर सारा आरोप लंगडं पडल्या का नाही. अरे लई पॉवर बस टिरी आहे तिची असं नाही. एका ध्यानामध्ये नाही आलं बा आपल्या. असं आहे ते माझ्या आलं ना. बस 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 अशा आपण ते अशाच भूत झाले. भूत कधी काय कोर्टात येते का? या 20व्या शतकात आणि ही वेडेपणाची कल्पना नाही. अहो आमचा उंबर गावाला एका पिसाच्या बाईनं एका पैलवानाचं लग्न केलं. संसार झाला, मुलं बाळा आहेत त्यांची. काय म्हणता? तुम्ही पाहिली ती मुलं? आता म्हातारी झाली आहे. तो पैलवान त्याची बायको त्यांना तुम्ही पाहिलं नाही? अहो मी त्याला पाहणार कसा? त्यांचं आडनाव मात्र भूते आहे. अजून बघा जाऊ उमरेला त्याला सुरू होईल. अय्यो ఇది ఎప్పుడు శక్యమంగా శక్తం बाई भेट झाली तुमची? झाली. मी त्यांची पत्नी असल्याचं त्यांना पटलं, पण ते मला जिवंत मनुष्य मानायला तयार नाही. जिच्याशी देवा ब्राह्मण समक्ष लग्न झालं, 3 वर्ष सुखाचा संसार केला, त्या जिवंत पत्नीला ते स्वतःच पिशाच्याने ढकलते. वाईट नाही, पिशाच म्हणून का होईना मला त्याने आपली पत्नी म्हणून ओळखलं, यातच मला आनंद आहे. माझी अवस्था खरोखर पिशाच्यासारखी झाली आहे. न्यायाधीश महाराज, जिवंत राहत नाही, जगण्यासारखं काही नाही. मरण मला मिळत नाही कारण मला मरायची इच्छा नाही. मला संसार करायचा, संसार करायचा, संसार करायचा. शांत व्हा, शांत व्हा. इतकं भावनावर शिकून चालत नाही कोर्टात. तुम्हाला पानशाला आणखी काही विचारायचंय का? थँक्यू मिस्टर पानसे, यू कॅन गो. थँक्यू युअर ऑनर. न्यायाधीश महाराज, या भेटीनं माझा शेवटचा आधार तुटला. आता माझं मला सरशब्देवर सांगायला पाहिजे, स्वतःचं मन मोकळं केलं पाहिजे. मला परवानगी आहे का? परवानगी कशाला? हक्कच आहे तुमचा तो. बोला. बोला. देवा शपथ खरं सांगेन. देवा शपथ खरं सांगेन. खोटं सांगणार नाही. खोटं सांगणार नाही. लग्नाचा दुसरा वाढदिवस. 2 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण त्यांचं माझ्यावरचं प्रेम रतिमात्र कमी झालं नाही. हे हो का? माझी डायरी काय वाचताय? द्या ना ती. दुसऱ्याची डायरी वाचू नये कधी. दुसऱ्याची? बायकोची डायरी वाचायला काय हरकत आहे? नाही वाचायची, द्या ना. अगं पण डायरी कधी वाचली ना ते कधी अर्धवट वाचू नये. पण काय का आशा, तू डायरी केव्हापासून लिहायला लागली? लहानपणापासून. द्या ना ती. काय लिहिलंस माझ्याबद्दल ते तरी वाचू दे. डायरी कधी कुठे खोटी लिहित नाही व्यापाऱ्याशिवाय. असं काय करतो? थांब. हा, पुढे काय? किती जन्माचं माझं पुण्य म्हणून मला असा मूर्ख नवरा मिळाला. इतकं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो. त्या मी मूर्ख लिहिले काय? चुकीची दुरुस्ती केली मी. कारण आजकाल बायकोवर इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याला मूर्ख समजतात. मग चालेल आम्हाला मूर्ख नवरा. आणखी काय काय लिहिलंयस? 2 फेब्रुवारी. आज मला इतका आनंद झालाय. यांना स्कॉलरशिप मिळून हे परदेशी चाललेत पुढील शिक्षणासाठी. वास्तविक ते तयारच नव्हते, पण मी तयार केलं त्यांना. त्यांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतं मला. पण या आनंदाच्या प्रसंगी मन व्याकुळ झालंय.
लग्नानंतर एक दिवसही ते मला सोडून कुठे गेले नाहीत. आणि आता वर्षभर जाणार दूर माझ्यापासून. कसा सहन करू मी हा विरोध? कसं समजू या वेड्या मनाला? खरंच जाणार तुम्ही? अगं फक्त एका वर्षासाठी. पुरुषाच्या पराक्रमाला वर्षाचा काळ महिन्यासारखा वाटत असला तरी स्त्रीच्या प्रेमाला वर्षाचा विरह युगायुगासारखा भासतो. जाऊ नको का मी? जा ना तुम्ही. परदेशातल्या नव्या वातावरणात अभ्यासाच्या व्यापात मला विसरला तरी चालेल, पण फुरसतीच्या वेळी एक क्षणभर का होईना आठवा की तुमच्यावर जीवा पलीकडे प्रेम करणारी आशा तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. अगं तुला कसं विसरेन मी? विसरण्यासारखं पुष्कळ आहे या जगात, पण आठवण्यासारखं फक्त एकच. काय? तू. खोट. माझी आशा.